खान्देशचे प्रतिपंढरपूर बाळदे येथे आषाढीची महासोहळा. श्री विठ्ठलधाममध्ये हजारो भाविकांची मांदियाळी. आषाढी एकादशीनिमित्त खान्देशचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर तालुक्यातील बाळदे येथील श्री विठ्ठलधाम मंदिरात भव्य यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून भक्तिमय वातावरणात हजारो वारकरी आणि भाविकांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पहाटेच्या मंगलमय वातावरणात श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. या सोहळ्यासाठी केवळ शिरपूरच नव्हे तर धुळे, शहादा, दोंडाईचा, नरडाणा, अंमळनेर, शिंदखेड यांसह थेट मध्य प्रदेशातील पानसेलमधून सुद्धा शेकडो वारकरी पायी दिंडीने बाळदेत दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात फराळ आणि पूजा साहित्याची दुकानं थाटल्याने यात्रेला मोठे स्वरूप आले आहे. श्री तापी परिसर विठ्ठलधाम संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार संभाजीराव पाटील आणि विश्वस्त मंडळाच्या वतीनं दूरवरून येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत या यात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिर परिसरात रक्तदान उपक्रमही राबवला गेला, ज्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आज दिवसभर चालणाऱ्या ग्रंथपारायण, दिंडी सोहळा, भजन आणि प्रवचनानंतर रात्री 9 ते 11 या वेळेत ह.भ.प. रामचंद्र महाराज मालपूर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने या आषाढीच्या भव्य सोहळ्याची सांगता होणार आहे. माझं नाव ज्ञानेश्वर शिवाजी पाटील. मी बाळदे गावाचा रहिवासी आहे. व हे सर्व समोर आपण ते पाहतो की गेल्या 43 वर्षापासून हा जो काही वारसा आहे खानदेशातील नामांकित असलेलं म्हणजे प्रतिपंढरपूर. आता प्रतीचा अर्थ असा असतो की पंढरपुरामध्ये जे काही सर्व देव आहेत ते सर्व देव आपण या गावात ठिकाणी किंवा हे जे काही धार्मिक स्थळे आपण ते निर्माण केलेले आणि अखंड 43 वर्षापासून सुरू असलेली परंपरा आदरणीय नानासाहेब संभाजी रामन पाटील, वारकरी रत्न, माजी आमदार शिरपूर, म्हणजे राजकीय व्यक्ती हा धार्मिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर राहू शकतो याचं एकमेव उदाहरण नानासाहेबांनी आपल्या कार्यातून कृतीतून दिलंय. आणि हा देखील पुढचा वारसा आदरणीय नानबोसो, आदरणीय दुष्यंतदादा हे देखील तो वारसा पुढे चालू ठेवत आहे. तर या आषाढी एकादशी निमित्ताने वर्षामध्ये 2 यात्रा असतात, त्याच्यापैकी ही यात्रा आता आषाढी एकादशी ठेवली आहे. तर याची नित्यनियमाने किंवा दिनावली अशी असते की पहाटे 5 ते 6 काकडा व तसेच 7 ते 8 महापूजा व तसेच संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ व रात्री 9 ते 11 कीर्तनाचं नियोजन केलेलं असतं. आणि यासाठी चोख असं नियोजन, महाप्रसादाची व्यवस्था, पोलीस प्रशासनाची व्यवस्था, अनेकांना किंवा ग्रामस्थांची सहकार्य घेऊन हा जो काही वारसा आहे हा पुढे चालवत आहे. आणि यावर्षी जास्त उत्साहाने किंवा नियोजनबद्ध व पोलीस प्रशासनाच्या मदतीने हा जो काही कार्यक्रम आहे आपण इथं आयोजित केलेला आहे. आणि या यात्रेसाठी जवळपास महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राच्या सीमे लागून असलेले म्हणजे मध्य प्रदेश, पानसेमेल किंवा इतर सराउंडिंगला असलेले जिल्हे, त्याच्यामध्ये अंमळनेर, जळगाव, शिंदखेडा, दोंडाईचा अशा परिसरातील भजनी मंडळ व तसेच 50 पेक्षा अधिक भजनी मंडळ